नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न कसा सुंदर आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगेन. विद्यार्थी मित्रांनो, दशादशे पाच दराने एका रकमेचे दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? मित्रांनो, माझ्याकडे मुद्दल होतं 100. मला त्या 100चे 200 रुपये करायचे म्हटल्यानंतर मी व्याज किती मिळवणार? व्याज बरोबर विद्यार्थी मित्रांनो PRT भागिले 100 करायचं, तेव्हा मला दर मिळून जाईल. लक्षात घ्या, व्याज मी 100 रुपये मिळवले, मुद्दल 100 रुपये होतं. आर काढायचंय किती वर्ष? दाम दुप्पट, एका रकमेचे दाम दुप्पट, टी काढायचंय. इथे येईल 5 भागिले परत 100. हे 100 कटलं आणि 100ला जेव्हा 5 ने भागलं तेव्हा 5 दुनी 10 आणि 0. याच शॉर्टकट म्हणजे 20 वर्ष लागतील. आता याचं शॉर्टकट करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न जेव्हा विचारला जातो त्याला 100ला या टक्क्याने भागून द्यायचं सरळ सरळ आणि तुम्हाला 20 हे उत्तर काढायचं आहे. ट्रिक्स कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.